आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरजी जोडलेले आहेत. प्रकाशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. राजधानी दिल्लीमध्ये आजची सकाळ एक वेगळीच सकाळ पाहायला मिळते, कारण चलो संसद मोर्चाला आता सुरुवात होणार आहे. आज चलो संसदचा एल्गार पुकारला जातोय. अभिजित दिपके त्या ठिकाणी आहेत. देशभरात मागच्या अनेक दिवसांपासून नीट परीक्षेसंदर्भात संतापाची लाट उसळल्यानंतर आता हा मोर्चा निघतोय. या मोर्चा संदर्भात आपली काय प्रतिक्रिया, आपली काय भूमिका आहे? सरकार काढून देईल का हा महत्वाचा प्रश्न आहे. बर, त्याच्यामुळे असं तिथेच अडवलं जाईल असं मला वाटतं. पार्लमेंट पोलीस स्टेशन जे आहे सरदार पटेल चौक, त्याच्या पुढे जाऊन देतील असं काही मला वाटत नाही त्याच्यामध्ये. हो, चांगलं आहे की पण तिथे असं ज्या पॉलिटिकल पार्टीनी पाठिंबा दिलाय त्यांनी ताकद लावली असं मला वाटत नाहीये या मोर्चामध्ये. बर, फक्त असा मोर्चा निघतोय, आपण दिल्लीत आहोत आणि त्याच्यामुळे उपस्थित राहून आमचा पाठिंबा आहे. मला याच्या पलीकडे काही रोल दिसत नाही या पार्टीचा. बर, अगदी. प्रकाशजी, आपण पाहतोय वाट्या गंगेमध्ये आपला हात धुवून घ्यायचं म्हणतो नाही का आपण. हा 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 तो काँग्रेस पार्टीचा मोर्चा आहे, त्याच्यामुळे आम्ही असं तिथे हजर राहू. त्याच्या पलीकडे काही यांचा रोल आहे असं मला वाटत नाही. बर, प्रकाशजी, अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलात. आपण मागच्या काही दिवसांपासून पाहतोय की महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला. अगदी उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला, अमित ठाकरेंनी भेट घेतली, त्या व्यतिरिक्त अन्य नेते आपण पाहायला मिळाले. मात्र आपण जसं म्हणताय की म्हणावा तसा पाठिंबा या मोर्चाला मिळत नाही, याचा नेमका अर्थ कसा? तुमच्याशी बोलून पाठिंबा देतं, भेटायला कोण गेलं? हा, ज्यावेळेस सोमन वांगचूक तिथे असताना आनसनवरती बसले होते, भेटायला कोण गेलं? भेटायला कोणीच नाही, फक्त अमित ठाकरे गेले. मी जसं म्हणालो की बापांनी जायचं नाही, पोराला पाठवायचं, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे इथं असणारं जे आहे ती ऑपोजिशन पार्टी ही मूर्ती अवस्थेत आहे. तिला फक्त कोणीतरी डिक्लेअर केलं पाहिजे की ती मेली आहे. ती एवढा मोठा विद्यार्थ्यांचा मोर्चा, एवढा मोठा विद्यार्थ्यांचा प्रश्न, त्याच्यावरती कोणीच आंदोलन नाही. किंवा असणाऱ्या त्या मध्य प्रदेश मधल्या असणाऱ्या आदिवासींचं गेले इतके दिवस आंदोलन चाललेलं आहे, त्याला काही नॅशनल इश्यू झालाच नाही. अगदी. ऑपोजिशन पार्टी ही असताना मृत्यू अवस्थेत आहे असं माझं स्वतःच म्हणणं आहे. बर, कोणीतरी उठून त्याला डिक्लेअर केलं पाहिजे की ही ऑपोजिशन पार्टी डेड झाली आहे म्हणून. अगदी. प्रकाशजी, आपण पाहतोय नीट परीक्षेतील जो गैरव्यवहार झाला आणि पेपर फुटीमुळे तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, उपोषण सुद्धा होत आहेत. यावरती आपली काय प्रतिक्रिया, आपली नेमकी आगामी काळात या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? त्याने एक लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटतं की बीजेपी हे आता RSSचं जे गव्हर्नमेंट आहे बीजेपीचं, ते लोकशाही मानतं असं तुम्हाला वाटतं? ते लोकशाही वापरते आणि लोकशाही वापरून त्यांना असं हुकुमशाही आणायची आहे आणि हुकुमशाहीतून त्यांना असणाऱ्या या देशाचं विघटन करायचं आहे. इथे सगळ्यात मोठा असणारा जो कल्प्रेट आहे तो इथला मिडल क्लास आहे की ज्यांनी असणारा देवारा कुठं ठेवावा आणि स्वतःचे व्यक्तिगत प्रश्न कुठे ठेवावे हा त्याचा इश्यू आहे. हा या सगळ्या यंगर जनरेशननी पहिला मोर्चा ज्यावेळेस निघाला त्यावेळेस लीड कोण करणार आहे हे बघायला निघाले. त्यांनी आपला प्रश्न आहे हा बघितला नाही. ज्यावेळेस दिपके कोण आहे तो शूद्र आहे असं ज्यावेळेस आलं त्यावेळेस अनेक जणांनी डिजिस्ट केलं. इथे इश्यू मोठा नाही आहे, इथे असणारं रिलिजन अँड कास्ट महत्वाची आहे.
बरोबर. याच्यातून बाहेर पडल्याशिवाय, म्हणून म्हटलं की देवारा कुठे आणि आपले स्वतःचे प्रश्न कुठे याच्यामधलं अंतर काही आहे हे इथल्या असणाऱ्या मिडल क्लासनी पहिल्यांदा शिकलं पाहिजे. तर त्यांचे असणारे तुम्ही जे म्हणालात दुर्दैवी घटना आहे की अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. बरोबर आहे. पण त्याचं दुःख कोणाला आहे? त्या आईबापाला दुःख आहे. अगदी समाज व्यवस्थेला दुःख नाहीये ना. बरोबर आहे. समाज व्यवस्थेला दुःख असती तर विद्यार्थी हा रस्त्यावरती उतरला असता. बरोबर आहे. म्हणजे मला माहिती आहे माझ्या कॉलेजच्या वेळेसमध्ये एटीसाठी अख्खा महाराष्ट्राचा विद्यार्थी रस्त्यावरती उतरला होता. कोणी लीड केलं काय केलं हे त्यांनी कधीच बघितलं नाही. एटी मिळाली की माझं 1 वर्ष वाया जात नाही एवढंच फक्त त्यांनी डोळ्यासमोर ठेवलं होतं. आत्ताच नाही ना, आत्ताच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा की माझे एफर्ट्स वाया गेले आणि म्हणून असारा या सरकारचा राजीनामा घेतला पाहिजे. याच्यापेक्षा महत्व कशाला देत की दिल्या जाते की कोण लीड करते. थोडक्यात प्रकाश आपल्या मनानुसार श्रेयवादाचा कोण आहेत मुद्दा सूत्र आहेत मग त्याच्या पाठीमागे कशाला जा. जसा आपण मुद्दा उपस्थित करताय 70 वर्षाच्या नंतरही या देशामध्ये पॉलिटिकल इश्यूला महत्व नाही. तर जात आणि धर्म यालाच महत्व आहे. नक्कीच प्रकाशजी, खरं तर आपण पाहतोय की पेपर फुटीमुळे जसं आपण आता यापूर्वी सुद्धा उल्लेख केला की देशभरात लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आणि मेहनत त्यांची धोक्यात आली. महाराष्ट्रामधलं ते टेटचं सुद्धा पेपर फुटले ना. टीईटी कोण बाहेर पडलं? हे मराठ्यातले आरक्षण करत होते ती पोरं बाहेर पडली का? नाही पडली. का नाही पडली? तर दादाभुसे कोण आहेत? इथेच सगळं गोडा पाणी पित आहे. म्हणजे थोडक्यात प्रकाशजी आपण असं म्हणताय का की हा जो काही आंदोलन सुरू आहे यामध्ये सुद्धा काही जातीय समीकरण असू शकतात किंवा नेमकं काय? जातीय समीकरण नाही, हा कोण लीड करते याच्यावरती अवलंबून आहे. बर, ओके, हा अगदी नक्कीच. प्रकाशजी खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.